नमस्कार, मी रवींद्र थोरात. आपला भारतच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. आपल्या माल वाहतूक कार्याला महत्त्वपूर्ण चालना देत मध्य रेल्वेने 2 मे 2026 रोजी नव्याने अधिसूचित केलेल्या इगतपुरी गुड्स शेडमधून वाहनांची पहिली लोडिंग यशस्वीरित्या सुरू केले. या सेवेसाठी पहिली मागणी मेसर्स ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी नोंदवली. त्यामुळे या विभागातील लॉजिस्टिक कार्यक्षमतेत एक नवीन अध्याय सुरू झालाय. वाहनांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास तयार केलेल्या 25 NMG अर्थात न्यू मॉडिफाईड गुड्स वॅगनमध्ये एकूण 100 गाड्या वाहतुकीसाठी लोड केल्या. नॉर्थ ईस्टर्न रेल्वेच्या 99 गुड्स टर्मिनलकडे जाणाऱ्या या रॅकमधून प्रति रॅक अंदाजे 17,16,650 रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. लोड केलेल्या वाहनांमध्ये नाशिकमधील महेंद्र अँड महेंद्रच्या प्लांटमधून थेट आणलेल्या विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. इगतपुरी गुड्स शेडचा वापर करून मध्य रेल्वे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील उत्पादकांसाठी अधिक सुलभ सुव्यवस्थित लोडिंग पॉइंट उपलब्ध झालाय, ज्यामुळे लीड टाइम्स आणि लॉजिस्टिक ओव्हरहेड्स कमी होतात. ऑटोमोबाईल लोडिंगसाठी इगतपुरी गुड्स शेड अधिसूचना ही मध्य रेल्वेच्या वाहतुकीच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा आणि वाहन उद्योगासाठी संपूर्ण उपाययोजना प्रदान करण्यासाठी चालू केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जन आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होते. ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी रस्त्यावरून रेल्वेकडे होणारा स्थित्यंतर हा मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्ससाठी अधिक शाश्वत माल वाहतुकीचा वाटा वाढवण्यासाठी नवीन वस्तू आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.